वसंतदादा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजाराम बापू हे जनता पक्षाचे अध्यक्ष झाले, म्हणजे ते काँग्रेसमधून बाहेर पडले. पण ते राजाराम बापू हे जनता पक्षातच राहिले. राजाराम बापू आणि शरद पवार हे दोन नेते एकत्र येणे ही त्या पुलोदमुळे घडलेली एक गोष्ट होती. पुलोद आम्ही नेमकं ऐकतो बरं, हे पुलोद काय? पुलोद म्हणजे ज्यावेळी हे सरकार स्थापन झालं शरद पवारांचं, वसंतदादांच्या राजीनाम्यानंतर किंवा जे विरोधी पक्षांना एकत्र घेऊन म्हणजे जनता पक्षाला शरद पवारांनी पुलोद स्थापन केलं. त्याला पुरोगामी लोकशाही दल असं म्हटलं जायचं. त्या पुलोदचा भाग हे राजाराम बापू होते आणि त्या मंत्रिमंडळामध्ये राजाराम बापू होते. त्यामध्ये एन डी पाटील होते शेकापचे, उत्तमराव पाटील होते जनसंघाचे. असं ते सरकार स्थापन झालं. आणि राजाराम बापूंची जवळीक म्हणण्यापेक्षा शरद पवार आणि राजाराम बापू हे एकत्र येणं ही त्या बंडामुळे घडलेली गोष्ट होती. त्यामध्ये त्यांच्यात म्हणजे त्या शरद पवारांच्या राजाराम बापूंच्या एकीकरणातून दादांना फार मोठा शेळ बसला असं काही घडलं नाही जिल्ह्यामध्ये. कारण तिथं दादांचा उमेदवार पद विजयी झालेला दिसतोय आपल्याला नंतरच्या निवडणुकीमध्ये दादांच्या पक्षाचा. हा असं ते आहे. फक्त नंतरच्या काळामध्ये मग जयंत पाटलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मग शरद पवार आणि जयंत पाटील यांचे ऋणानुबंध तयार झाले. आणि मग परत जयंत पाटलांनी शरद पवारांच्या म्हणजे समन्वयाचं किंवा शरद पवारांना पूरक असं राजकारण सांगली जिल्ह्यामध्ये केलं. 1999ला ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी जयंत पाटील हे शरद पवारांच्या सोबत गेले. आणि वसंतदादांचं जे घराणं होतं, वसंतदादांचे जे सुपुत्र होते प्रकाश पाटील हे काँग्रेस सोबत राहिले.